बळीराजा संघटना ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि आपणा सर्वांना पाठिंबा दिला ते विश्वास जाधव बोलतायत. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. पालीच्या पवित्र नगरीमध्ये परिवर्तनाची टाळी कशी वाजवायची, एकदा हात वरती, जोरदार टाळी. नमस्कार. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार समारंभानिमित्त आपण यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल स्वाभिमानी याच्या निमित्तानं नारळ आत्ताच पालीच्या खंडेराच्या चरणी लीन होऊन फोडला. या ठिकाणी उपस्थित सर्व सभासद बंधूंना आणि व्यासपीठांना पहिल्यांदा मी नमन करतो. व्यासपीठावरील आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दर्शील दादा कदम, रामकृष्णजी वेताळ, निवासराव थोरात आणि भीमराव काका पाटील असतील, संपतराव बापू माने असतील आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित सन्माननीय उमेदवार. आज या ठिकाणी आपले सर्वसामान्य घरातील सर्व उमेदवार आहेत याची पहिल्यांदा दखल घ्या सर्व उपस्थित शेतकरी बांधवांनो. मी आज थोडक्यातच विचार मांडणार आहे. या ठिकाणी आज विरोधकांनी आपला प्रचार चालू केलेला आहे. आपण जरा उशीर झाला प्रचाराला थोडासा सुरू, पण आपल्याजवळ एवढी फौज तयार झालेली आहे की थोड्या दिवसात लोकांनी ओळखलं की कुणी काय काय डाव चालवला, तो डाव काय आहे तो सगळ्यांनी ओळखलेला आहे. आता सभासदांनी जागरूक राहून फक्त काम करायचं आहे आणि करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी एवढंच सांगतो मी, काल विद्यमान चेअरमन म्हणले की सह्याद्री कारखाना चालवायचं एवढं सोपं कसं काय आणि खाजगी कारखानदार हे यांना नैतिक अधिकार काय, असं त्यांनी टीका केली एका भाषणामध्ये मी ऐकलं. जर खाजगी कारखाने जर कराड उत्तरच्या परिसरात जर नसते झाले तर शेतकऱ्याच्या ऊसाचं कोळसं झालं असतं. कोळसं मला सांगा, पर्याय का आपल्यावर दुसरा पर्याय होता का खाजगी कारखाने नसतं तर? मग खाजगी कारखान्याच्या नेत्यांच्यावर तुम्ही टीका करताना असा विचार नाही केला की बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पैरा कुणावर केला होता? एका खाजगी कारखानदाराबरोबर. हे बी शेतकऱ्यांना सगळ्या माहित आहे. आज गेल्या 2-3 महिन्यापासून मी बघतोय राजकारणाची समीकरणं सगळी पलटत चाललेली आहेत. या असं असताना सह्याद्री कारखान्यामध्ये एक गाजर दाखवलं, मोफत साखरेची घोषणा केली चेअरमन साहेबांनी. मग मोफत साखर आम्ही 2 वर्षापूर्वी भरतदादा असतील, मी असेल, आनंदराव बापू आपले नडशीचे असतील, आम्ही मागत होतो जनरल मिटिंगला. त्यावेळेस चेअरमन म्हणले की 10-12 कोटीचा बोजा पडतोय. आता बोजा पडणार नाही का कारखान्यावरती? एक्सपान्शन करायची वेळ निघून गेली होती सह्याद्रीची. आता परिसरात कारखाने झाले, आता एक्सपान्शन केले. आता 700 कोटीचा बोजा कारखान्यावर आहे ह्या 2 वर्षात. मग 2 वर्षाच्या मागचा इतिहास काढला तर सोमेश्वर, माळेगाव असतील हे कारखाने आज 3600-3700 रुपये दर देत आहेत. मग आपल्या कारखान्याचं 2 वर्षापूर्वीचं पैसे कुठे गेलं ह्याचं पहिल्यांदा सभासदांनी चिंतन केलं पाहिजे. खरा भ्रष्टाचार कुणी केलाय ह्याचं आता आठवणीने जागा राहून काम केलं पाहिजे. आणि हे काय सांगतात की आम्ही लगेच नवीन पॅनेल झालं, तिरंगी 3 रंग झालंय, काय नाही. आता सगळ्यांनी ओळखलेलं आहे, विमान आपलं उडतंय आणि पका पाटलांनी सांगितलेलं आहे काय चाललंय ग्राउंड लेवलला. 1 तारखेला लागण केली जून महिन्यात तर त्याची नोंद 15 जुलैला केली तरी 15 जुलैलाच. म्हणजे काय प्रोग्राम नाही, सिस्टीम नाही. आणि म्हणायचं सह्याद्री पॅटर्न महाराष्ट्रात उच्चांकी दर देण्यामध्ये सगळीला फेमस आहे. सगळं आहे, पॅटर्न बिटर्न काय नाही. यांच्या मागणं झालेला सोनहिरा कारखाना 25 वर्षापूर्वी झालेला कारखाना यांच्या पुढे कितीतरी गेलेल्या पटीने. का तर त्यांनी बाय प्रोडक्ट्स असतील, CNG गॅस असेल, बायोगॅस असेल, अनेक प्रोजेक्ट त्यांनी उभारले, इथेनॉलचे असतील. आपल्या कारखान्यावरती सगळं चाललंय, डीलं काम चाललेलं आहे. 5 वर्षापूर्वी सहकार मंत्री असताना कराडमध्ये शेतकऱ्यांची सर्व मुलं, आज बळीराजा संघटनेची फौज असेल, तालुक्यातले 10-12 शेतकरी असतील, उपोषणाला बसले होते. यांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही, दादा भेट दिली नाही. त्यामुळे आम्ही बघितलं, खरडा भाकरी खाल्ली. काय केलं यांना? आश्वासन तर दूरच, भेटाय सुद्धा यांना जाणीव नाही. शेतकऱ्यांच्या मुलावरती आज या संस्था, सहकारी संस्था चालल्या आहेत. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, 1970 साली पहिला शेअर्स कारखान्याचा जो असेल तो 1000 रुपयाचा सर्व आज आपल्या तालुक्यातल्या सगळ्या सभासदांनी संस्था उभारली. 1000 रुपयाच्या शेअरची किंमत आज कोटी रुपयाच्या घरात आहे. या सभासदाला तर कारखान्यावरती किंमत काय राहिलेलीच नाही. परवा मी दाखला नाही गेलो तो निवडणुकीसाठी, फायनान्स मॅनेजरला विचारलं, शेअर सर्टिफिकेट तुम्ही आता 15,000 घेतले, 15,000ला असताना बी हेच सहकार मंत्री होते. शेअरची किंमत महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यावर वाढवली. यांच्याच कालावधीत झालं हे जे काय झालं ते रामायण सगळं घडलं. मग असं असताना एवढं करून शेअर सर्टिफिकेट वाटले का? मी म्हटलं सभासदांना 15,000ची, तुम्ही नाही म्हणले अजून सगळ्यांची यादी फायनल करायची आहे. म्हटलं जेवढ्यांची आहे तेवढी, जेवढी आहे ती जिवंत तेवढ्यांनी तरी द्या. आज आमचे निवासराव थोरात असतील, यांनी वारस नोंदसाठी एक मोठा संघर्ष उभा केला. यांच्या डोक्यात एकच आहे, पुढच्या आपल्याला हे मतदान देत नाही ना तर त्याला आता कसं संपवायचं. बऱ्याच लोकांना त्यांनी वारस नोंदणी करून घेतलेल्या नाहीत. आज आमची विठ्ठल तात्या असतील, त्यांची मुलं असतील, आनंदराव अप्पा असतील, यांच्या घरातल्या लोकांना यांनी सभासद केलं नाही, ज्यांनी संघर्ष उभारला. भीमराव काका असतील, इंदुराव ज्ञानूसाहेब असतील, कैलासवासी आपले लालाबाब असतील, सह्याद्री परिषदेच्या माध्यमातून इतका संघर्ष करून लोक आज थांबली.
तरी सुद्धा यांना त्यांची जाण नाही. मग प्रत्यक्षात आता शेतकऱ्यांनी विडा हातात घेतलेला आहे. आणि या ठिकाणी मी एवढं सांगतो निवास दादा, आपल्या लढाईत सर्व तालुक्यातला संपूर्ण शेतकरी ग्राउंडला काम करत आहे आणि तो जोमानं पेटून उठलेला आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो. विमानाचे एकच निर्धार करा, सगळा निर्धार पक्का, विमानावर शिक्का.